माझं नाव रुपाली महाजन. मी आशा सुपरवायझर म्हणून मोदवड तालुक्यामध्ये काम करते. तर सर, आमचा विषय असा होता की गेल्या 3 महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही आशा आणि आशा सुपरवायझर संपात उतरलेलो होतो. त्यामध्ये शासनाने आशा आणि आशा सुपरवायझर यांच्या मागण्या मान्य केल्यात, परंतु आमच्या ज्या आशाताई आहेत त्यांना 5,000 रुपयांची वाढ दिली आणि ज्या आशा सुपरवायझर आहे यांना 1,000 रुपयाची वाढ दिली. तर याच्यामध्ये आमची नाराजी आहे की आशाताईंना तुम्ही 5,000ची वाढ दिलेली आहे आणि आशा सुपरवायझर म्हणजे 25 लोकांचं जे संनियंत्रण 25 आशांचं किंवा 25,000 लोकसंख्येचं संनियंत्रण जी आशा सुपरवायझर करते तिच्यासोबत मस्करी करण्यात आली, म्हणजे 1,000 रुपयाचीच फक्त वाढ देण्यात आलेली आहे. तर शासनाला माझी विनंती राहील आमच्या राज्याच्या पूर्ण आशा सुपरवायझरमार्फत की ही वाढ कुठेतरी वाढून देण्यात यावी. आमची जी 10,000ची मागणी होती त्याच्यावर विचार करण्यात यावा. दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही NRHMमध्ये 2010पासून आशा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहोत. आमच्याकडे 2017पर्यंत कंत्राटीच्या ऑर्डरी पण आहेत, पण 2017 नंतर आमची कंत्राटी हा शब्द आमच्या ऑर्डरमधून काढण्यात आला आणि आमच्यासोबतचे जे इतर केडर होते त्यांची समावेशनाची प्रक्रिया आहे ती शासनाने आता सध्या सुरू केलेली आहे. तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण नाही झाल्यात म्हणून तुम्ही आता पुढचं पाऊल काय करणार आहे, काय उचलणार? 2 जुलैला आमचा एक मोर्चा आयोजित केलेला आहे मुंबईला. तर आमच्या संघटनेमार्फत तो मोर्चा आयोजित केलेला आहे. आम्ही त्या मोर्चाला जाणार. जिल्ह्यातले किती जाणार? राज्यभरातून त्याच्यात असतील का? हो, राज्यभरातून संपूर्ण आशा सुपरवायझर याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे. 37 4,000 सर, आमची मागणी अशी आहे, आम्ही गेल्या 2010 पासून सेवेत आहे. आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात आला पहिले, परंतु नंतर आमच्या ऑर्डरमधून तो कंत्राटी शब्द काढण्यात आला. आम्ही सर्व इथे ज्या आहेत त्या उच्च शिक्षित बायका आहेत आणि आम्हाला आशांचं मानधन वाढवलं 14 मार्च 2023ला, परंतु गटप्रवर्तक म्हणजे आशा सुपरवायझर यांचं मानधन फक्त 1,000 वाढवलं. तर आशांसोबत जो शासनाने निर्णय घेतला तो चांगला घेतला, त्याबद्दल आम्हाला शासनाचं अभिनंदन करतो. परंतु गटप्रवर्तक ह्या घटकासोबत शासनाने जी म्हणजे प्रतारणा केली ती अत्यंत म्हणजे नाराजी व्यक्त करण्यासारखी आहे आणि आम्ही शासनाचं आरोग्य खात्याचं सगळं जवळजवळ म्हणजे जे पण इंडिकेटर आहेत, जे पण आमचे भरपूर सारे 74 इंडिकेटर आहेत, त्या 74 इंडिकेटरमध्ये आम्ही एकदम जीव ओतून काम करत असतो, आशांकडून काम करून घेत असतो. त्या गोष्टीची कुठेही म्हणजे हे होत नाही, दखलंदाजी घेतली जात नाही. तरी पण गटप्रवर्तक या केडरला खूपच म्हणजे खालचा दर्जा दिला जातो. हा आम्हाला म्हणजे हे पण आमच्यासाठी अपमानास्पद आहे. आम्ही सर्व उच्च शिक्षित आहेत. आपलं नाव काय? मी शिला रामदास कोळी. मागणी काय तुमची आता आमची मागणी अशी आहे की आम्ही प्रवास भत्त्यावर काम करतो. आम्हाला तर आणि आता आम्हाला मानधन मिळावं, ठोस मानधन मिळावं आणि आशांचे जर कधी 5,000 वाढले आहेत तर गटप्रवर्तकांचे 10,000 म्हणजे आशा सुपरवायझर यांचे 10,000 तरी वाढावेत. ही आमची म्हणजे एकदम जेन्युइन मागणी आहे. आणि समायोजन पण करण्यात यावं. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय? मागण्या पूर्ण नाही झाल्या सर, तर आम्ही आता 2 जुलैला सगळं राज्यव्यापी संप करणार आहोत. ऑल महाराष्ट्राच्या म्हणजे आम्ही 5,000हून जास्त गटप्रवर्तक सुपरवायझर म्हणून काम करत आहोत. त्या आमच्या सगळ्या भगिनी एकदमच संतापून गेल्या आहेत, कारण आमचं खूपच सरकारने म्हणजे अपेक्षा भंग केल्या आहेत. लाजीरवाणी शिक्षणाच्या पदवीच्या मानाने आमची लाजीरवाणी गोष्ट केलेली आहे. ते आमच्या आशा म्हणजे भगिनींना, सुपरवायझर भगिनींना मनात खूपच खंत आहे, कारण आम्हाला ज्या वेळेस त्यांचं मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं की तुमचं 10,000 नक्कीच वाढेल आणि GR फक्त 1,000चा आला. आमच्या तर मनामध्ये असे म्हणजे हे झालं की अरे आम्ही कुठं तरी काय चुकलं असेल हे त्यांनी आम्हाला येऊन स्पष्ट सांगावं आणि आमचं निदर्शनात आणून द्यावं. कोविडमध्ये सुद्धा आम्ही खूप सारं योगदान दिलं. राधा दत्तात्रय धनगर, सोनोत पिशी, तालुका धरणगाव. 14 मार्च रोजी सरकारने जे काही मानधनवाढीचा GR काढला त्या GRमध्ये त्यांनी अन्याय केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर गटप्रवर्तकांमध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे. आमच्या गटप्रवर्तकांचं म्हणणं असं आहे की आमची कामाचं स्वरूप आता सरकारने त्यांना
किमान 10,000 रुपये मानधनवाढ करावी आणि त्यांना सुपरवायझर म्हणावं. त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्याच्या ज्या सवलती त्यांना द्याव्यात आदी मागण्यांचं सविस्तर निवेदन आम्ही जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी जमलेलो आहोत. नंबर 1. नंबर 2, याच निवेदनाच्या प्रती महाराष्ट्रातील आमदारांनी, जिल्ह्यातील आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गटपुरवठाकारांवर झालेला अन्याय याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठावा म्हणून जिल्ह्यातील आमदारांना सुद्धा आम्ही येत्या आठवड्यामध्ये निवेदन देणार आहोत. नंबर 2, आमचं तिसरं म्हणणं असं आहे की या गटपुरवठाकांना खातेबाह्य कामं सांगून, विनामोबदल्याची कामं सांगून त्याचं शोषण केलं जात आहे आणि ते शोषण त्यांनी रद्द करावं आणि जी कामं दिली जातात त्या कामाचा मोबदला आम्हाला मिळावा. नंबर 4, या गटपुरवठाकांना पगार दिला जात नाही, मानधन दिलं जात नाही. जी काही रक्कम दिली जाते ती रक्कम फक्त प्रवास भत्ता म्हणून दिला जातो आणि डी ए त्याला जोडून दिलेलं आहे. तर आम्हाला ठोस असा इन्सेंटिव्ह सरकारने द्यावं आणि यांना आरोग्य खात्यामध्ये कायम करावं. या सर्व मागण्यांचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देतो आहे. नंबर 1. आणि 2 जुलै रोजी आमचा संपूर्ण महाराष्ट्रातील गटपुरवठाकांच्या आझाद मैदानावर सरकारच्या विरोधात निदर्शने करण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. मी अमृत महाजन, अध्यक्ष जळगाव जिल्हा आशा व गटपुरवठा कर्मचारी संघटना.